आजारी नार्वेकर अचानक वर्षावर म्हणजे 2 वेळा आतापर्यंत ते आरोपीला भेटलेले आहेत. आरोपीला ते भेटतात इकडे न्यायमूर्ती आणि आरोपी दोघांचे फोटो आहेत त्याच्यामध्ये, कारण आमच्या दृष्टीने ते आरोपीच आहेत. आम्ही त्यांच्यावरती अपात्रतेचा गुन्हा किंवा खटला दाखल केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. आता हे जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. विरोधकांकडे दुसरा मुद्दा आरोप करण्याशिवाय नाही आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाने देखील अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून आणि अधिकृत सिम्बॉल धनुष्यबाण अधिकृतपणे आमच्या पक्षाला दिलेला आहे. त्यामुळे मला वाटतं मेरिटप्रमाणे जो निकाल मेरिटप्रमाणे मिळाला पाहिजे आणि बहुमताला या लोकशाहीमध्ये महत्त्व आहे. आम्ही कुठल्याही प्रकारे जे नियमाप्रमाणे नियम सोडून कुठलंही काम केलेलं नाही. नियमाने हे सरकार स्थापन झालेलं आहे. मला एवढीच अपेक्षा आहे की योग्य कायदेशीर अशा प्रकारचा निर्णय माननीय अध्यक्ष देतील. आमच्या शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे. अतिशय कायदेशीर अशा प्रकारचं सरकार आम्ही तयार केलं आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की माननीय अध्यक्षांच्या निकालातनं आम्हाला न्याय मिळेल आणि सरकार कालही स्थिर होतं, उद्याही स्थिरच राहील. देवेंद्र फडणवीसची प्रतिक्रिया आली, उद्याच्या निकालाच्या नंतर सरकार आजही स्थिर आहे आणि उद्याही स्थिर राहील. देवेंद्रजींना निकाल काय हे माहीत असावं असं दिसतंय. कारण निकाल माहिती असं अप्रत्यक्षपणे सुद्धा आत्ता सांगा, आज उद्यानंतर सांगा, ही स्पीकरच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्यासाठी. ज्यांची केस आहे त्यांनी ती केस मान्य याच्यात काही चुकीचं नाही, पण ज्यांच्या सगळं मानली जाते आणि ज्यांचा निर्णय अभिप्रेत आहे तेच घ्यायचं. ज्यांची केस आहे त्यांच्याकडे जात असतील तर संशयाला चिंता वाटावी अशी जागा याचं निर्माण होते. ते केलं नसतं तर या पदाची प्रतिष्ठा आणखीन चांगली राहिली असते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.